नमस्कार मित्रांनो, आता आपला पावसाळा सुरू झालेला आहे। आपल्याला गरम गरम झणझणीत खायची इच्छा नक्कीच होत असेल। आपण पकोडे तर बऱ्याच वेळेस करतो, वेगवेगळ्या प्रकारचे पकोडे खातो पावसाळ्यात मिसळ पाव बनवली नाही तर मजा कसली। चला तर मग झटपट मिसळ पाव बनवूया। आता आपण 2 कांदे घेतलेले, 2 चमच जिरे घेतलेले, 2 चमच धने घेतलेले, 1 चमच खसखस, 2 चमच तीळ, खडे मसाले, लसूण घेतलेले 7-8 पाकळ्या, अद्रक घेतलेले अर्धा तुकडा, सुकं खोबरं अर्धी वाटी घेतलेले, आपण ओलं खोबरं पण घेऊ शकता। ही आपण अर्धा किलो उसळ घेतलेली, मोड आलेली आहे। मी मठ भिजून घरातच उसळ बनवलेली आहे, तुम्ही विकत पण घेऊ शकता। आता आपण उसळ कुकरमध्ये शिजून घेणार आहोत। मी 1 ग्लास पाणी टाकलेले, फुल डबाभर पाणी टाकायचं, जेणेकरून आपली उसळ पूर्णपणे भिजायला पाहिजे। आता रिकामा कुकर घेतला होता, त्याच्यात पाणी टाकलेले, एक जाळी टाकायची खाली ठेवायला, मग नंतर डबा ठेवायचा। डबा ठेवल्यानंतर थोडं मीठ टाकायचं, अर्धा चमच मीठ घ्यायचं, चमचाने आता मीठ मस्त चाळून घ्यायचं। आता आपण अर्धा चमचा हळद टाकतोय, आता हळद पण मिक्स करून घेतलेली आहे। कुकर आपण आता गॅसवर ठेवलेलं आहे, शिट्ट्या होईपर्यंत आपण कांदा कापून घ्यायचा, खोबरं पण बारीक कापून घ्यायचं, मस्त बारीक बारीक काप करायचं। तवा तापत ठेवलेलं आहे, 1 चमचा तेल टाकलं। आता आपण कांदे टाकून घ्यायचं तव्यावर, खोबरं पण टाकायचं, भाजून घ्यायचं व्यवस्थित। आता हे मीडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचं, रेडिश ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं। कांदे थोडे प्रमाणात भाजल्यानंतर मग आपण हे खडे मसाले टाकायचे, सर्व एकत्र मसाले भाजून घ्यायचे। मसाले टाकल्यानंतर मस्त मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला कुठलाही मसाला टाकायची गरज नाही, आपले एवढे मसाले जरी टाकले तरी मिसळ टेस्टी येते। मसाला आपला भाजला गेला आहे, मस्त खमंग वास येतोय। हे मसाले सर्व मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची। आपली पेस्ट मस्त दळली गेलेली आहे, मस्त कलर पण आलेला आहे, ब्राऊन कलर। जास्त पातळ पेस्ट करायचा नाही, घट्टच राहू द्यायचं थोडा। तुम्ही बघू शकता टेक्स्चर, असंच टेक्स्चर पाहिजे। आता ही आपली उसळ शिजली गेलेली आहे चांगली, जास्त शिजवायची नाही, कमी पण शिजवायची नाही, मस्त मिडियम शिजवायची। मिडियम फ्लेम कढई ठेवलेली आहे, आपण तेल टाकलं, आता ते मिश्रण वाटलेलं टाकून द्यायचं। आता हे वाटलेलं मिश्रण मस्त चाळून घ्यायचं, 5-1 मिनिटं मिडियम फ्लेम चांगलं परतून घ्यायचं। बघू शकता मसाला चांगला आपला परतलेला आहे, तेल सुटायला आलं। आपण आता घरगुती मसाला काळा टाकलेला आहे, 2 चमच टाकलेला आहे, अर्धा चमच हळद टाकली आहे, आपण लाल मसाला टाकला 1 चमच, मस्त मिक्स करून घ्यायचं। गॅस मी मिडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे। आता आपण मिसळ पाव भाजी मसाला टाकतोय, रेडीमेड आणलेला आहे आपण, कुठल्याही किराणा दुकानात आपल्याला हा मसाला मिळून जातो। आता हा मसाला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा। कुकरमध्ये शिजवलेली उसळ आपण आता कढईत टाकून द्यायची, मस्त मिक्स करायची। आपण जे शिजवायला पाणी टाकलं तेच पाणी टाकायचं, वाटल्यास पाणी कमी पडायला लागलं तर गरम पाणी टाकू शकता तुम्ही। चवीनुसार 2 चमचे मीठ टाकून घ्यायचं। भाजी चांगली शिजू द्यायची, मसाल्यांची टेस्ट भाजीमध्ये चांगली उतरते। 5 ते 10 मिनिटं चांगली भाजी शिजू द्यायची। मिसळ शिजेपर्यंत आपण मस्त झाकण ठेवून द्यायचं। भाजी शिजून झालेली आहे, आता आपण झाकण उघडून घ्यायचं। आता भाजीचा आता मस्त खमंग वास सुटलेला आहे। आपली ही आता मिसळ चांगली शिजलेली आहे। आपली मिसळ एकदम झणझणीत आली, झणझणीतच मिसळ चांगली लागते खायला पावबरोबर। पावसाळ्यात मिसळ पाव खायची सारखी इच्छा होते। पाणी पावसाचं आपण हॉटेलमध्ये पण जाऊ शकत नाही, म्हणून घरच्या घरीच आपण मिसळ पाव बनवायची। तुम्ही या पद्धतीने मिसळ पाव बनवून बघा, एकदम हॉटेलसारखीच टेस्ट येणार। साधी सोपी पद्धतीची बनवलेली आहे मिसळ पाव, खायला पण टेस्टी लागते। लिंबू टाकल्यावर आंबट तिखट स्वाद मस्त येतो। फरसाण टाकलं नाही तर मिसळ पाव खाल्ल्यासारखे वाटत नाही, आपण फरसाण टाकलं नाही तर कमतरताच वाटते भाजीमध्ये। तुम्हाला भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू।